मित्रांनो, भारत आणि चीन म्हटलं की मग ते कुठलंही आंतरराष्ट्रीय व्यासपीठ असू देत, तर तेथे दोन्ही देश जे आहेत ते आपापली भूमिका वेगळ्या पद्धतीने मांडताना दिसतात किंवा परस्पर विरोधी भूमिका मांडताना आपल्याला दिसतात। भारत जर एक बाब म्हणत असेल तर नक्कीच चीन जे आहे ते दुसरी बाब त्याच्या विरोधातील बाब म्हणतं, किंवा चीन जर एक बाब म्हणत असेल तर नक्कीच भारत जे आहे त्याच्या विरोधातील बाब म्हणत असतं। म्हणजेच परस्पर विरोधी भूमिका घेतात दोन्ही देश। परंतु असं एक आता व्यासपीठ आहे, आंतरराष्ट्रीय व्यासपीठ आहे, तर या व्यासपीठावरती भारत आणि चीन दोघांनीही एका साईडने म्हणजेच एका मताने एका मुद्द्याला दुजोरा दिलेला आहे किंवा दोघांचेही मत जे आहे ते एका साईडने आहे। तर हो मित्रांनो, ते व्यासपीठ म्हणजेच सध्या चालू असलेली COP29। तर नेमकी COP29 काय आहे? तर ही मित्रांनो COP29 म्हणजेच कॉन्फरन्स ऑफ द पार्टीज, जी की युनायटेड नेशनची हवामान बदलासंदर्भातली परिषद आहे आणि त्याची ही 29वी परिषद आहे, ज्याला की आपण म्हणतो COP29। आणि ही COP29 जी आहे ती 11 नोव्हेंबरपासून अझरबैजानची जी राजधानी आहे बाकू येथे सुरू झालेली आहे, जी की 22 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे। आणि ही जी COP29 आहे किंवा UNची हवामान बदलासंदर्भात जी परिषद असते, तर यामध्ये वेगवेगळे जे कार्बन इमिशन्स करणारे देश असतात, तर त्यांच्यावरती कशा पद्धतीने कार्बन इमिशनला आळा घालण्यात येईल, सोबतच जे हवामान बदलासंदर्भात ग्रीन हाऊस गॅसेस इमिशन होत असतात तर त्यांना कसा आळा घालता येईल, ह्या गोष्टींचा अभ्यास, हवामानावर होणारा परिणाम आणि ग्रीन हाऊस गॅसेस कंट्रोल कसे करायचे ह्या संदर्भाने विविध बाबींचा अभ्यास जो असतो तो या परिषदांमार्फत करण्यात येतो। आणि हीच परिषद सध्या अझरबैजानच्या बाकू येथे भरलेली आहे। आणि याच परिषदेमध्ये एका मुद्द्यावरती भारत आणि चीन जे आहे तर ते सोबत विरोध करत आहेत मित्रांनो। तर तो मुद्दा आहे कार्बन बॉर्डर टॅक्स। तर नेमका काय मुद्दा आहे कार्बन बॉर्डर टॅक्स? तर या कार्बन बॉर्डर टॅक्सला नेमकं भारत आणि चीन जो आहे तो एका बाजूने लढून विरोध करत आहे। हा मुद्दा जो आहे कार्बन बॉर्डर टॅक्स तो युरोपियन युनियन या देशांनी मांडलेला आहे, ज्याच्यामध्ये कार्बन इमिशन जे आहे ते कमी करायचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे। परंतु भारत आणि चीन जे आहेत ते विकसनशील देश आहेत आणि हे देश जे आहेत ते या कार्बन बॉर्डर टॅक्सला विरोध करत आहेत। तर नेमका मुद्दा काय आहे आणि काय आहे हा कार्बन बॉर्डर टॅक्स? तर आपणा सर्वांना माहीत आहे की भारत असेल, चीन असेल किंवा आफ्रिका असेल, तर हे जे विकसनशील देश आहेत तर या देशामधून काय आहे की पोलाद, सिमेंट, ॲल्युमिनियम ह्या वस्तू ज्या आहेत त्या जास्त प्रमाणावरती निर्यात केल्या जातात, येथे आपण उत्पादित करत असतो। तर ह्या गोष्टी उत्पादित करत असताना खूप सारं कार्बन इमिशन होत असतं। तर युरोपियन युनियनचं म्हणणं आहे की हे जे कार्बन इमिशन आहे ते कमी करायला हवं आणि ह्या कार्बन क्रेडिट्स जो टॅक्स आहे या टॅक्समुळे जे देशांतर्गत उत्पन्न आहे त्यांना समान संधी उत्पन्न होईल असं या युरोपियन देशांचं म्हणणं आहे। तर भारत आणि चीन जे देश आहेत यांचा या धोरणाला विरोध आहे। हे जे कार्बन क्रेडिट टॅक्स आहे या टॅक्सला कडाडून विरोध आहे, कारण की भारत असेल किंवा इतर चीन असेल, आफ्रिका असेल, हे जे विकसनशील देश आहेत या देशांचं म्हणणं आहे की अशा प्रकारचा कुठलाही कार्बन क्रेडिट टॅक्स जो आहे तो हे धोरण जे आहेत तर ते कुणीही देशांवरती लादू नयेत। कारण याने काय होईल की जे विकसनशील देश आहेत ते आता विकास करत आहेत आणि त्यांना थोडंफार जे कार्बन आहे ते विकासामध्ये जेव्हा मोठ्या मोठ्या फॅक्टरीज लागतात तर त्यामध्ये इमिशन होतच असतं आणि त्यांना जर विकास करायचा असेल, त्यांना विकसित देशाकडे जायचं असेल तर नक्कीच हे मोठे मोठे उद्योग त्यांना करायलाच हवेत, त्यामुळे थोडंफार कार्बन इमिशन होणारच आहे। सोबतच त्यांचं असंही म्हणणं आहे की जे विकसित देश आहेत जसे की युरोपीय देश असतील तर या देशांमध्ये आधीच त्यांनी खूप सारं कार्बन इमिशन केलेलं आहे आणि त्यांचा जो कार्बन इमिशनमधला वाटा आहे तो जास्तीत जास्त युरोपीय देशांचा आहे। त्यांनी आतापर्यंत खूप कार्बन इमिशन करून त्यांचा विकास करून घेतलेला आहे आणि जेणेकरून आता जर हे धोरण आणलं तर जे विकसनशील देश आहे तर त्या विकसनशील देशांवरती हा अन्याय ठरेल आणि त्यांच्या विकासामध्ये बाधा येईल। जसं की लोह असेल, पोलाद असेल, सिमेंट असेल, हे जे उत्पादन आहे हे जर थांबवल्या गेलं तर नक्कीच देशाचा विकास जो आहे तो कमी होईल, जेणेकरून हा कार्बन टॅक्स येथे लावू नये असं स्पष्ट या विकसनशील देशांचं म्हणणं आहे। त्यामध्ये मग भारत असेल, चीन असेल, यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकास होत आहे, डेव्हलपमेंट होत आहे आणि त्यामध्ये या वस्तूंचं प्रोडक्शन जे आहे ते जास्त केलं जात आहे आणि ह्याच वस्तू बाहेर देशामध्ये, फॉरेनमध्ये
आयात केल्या जातात, जेणेकरून त्याच माध्यमातून आपल्याला डॉलर्स मिळतात आणि आपली जी अर्थव्यवस्था आहे ती भक्कम होण्यामध्ये, विकसित होण्याकडे वाटचाल या माध्यमातून केली जात असते। जर अशा पद्धतीचा टॅक्स जो आहे तो कार्बन क्रेडिट टॅक्स जर लावला गेला तर नक्कीच काय होईल की आपल्या देशामध्ये, विकसनशील देशामध्ये ज्या वस्तू उत्पादित होतात, लोह असेल, सिमेंट असेल, पोलाद असेल, तर या वस्तू टॅक्स लागल्यामुळे काय होईल की महागल्या जातील, महाग होतील आणि ह्या वस्तू दुसरे देश जे आहेत ते आयात करणार नाहीत, जेणेकरून इथलं जे प्रोडक्शन आहे ते कमी होईल आणि नक्कीच अर्थव्यवस्थेला यापासून धोका निर्माण होईल किंवा अर्थव्यवस्था ही मंदावेल। त्यामुळे नक्कीच हे जे विकसनशील देश आहेत, मग तो भारत असेल, चीन असेल, दक्षिण आफ्रिका किंवा इतर विकसनशील देश असतील, त्यांचा या कार्बन क्रेडिट्सला कडाडून विरोध आहे आणि तो नक्कीच करायला हवा। अशा पद्धतीचं कुठलंही धोरण जे आहे, कुठलाही टॅक्स जो आहे तो UN हवामान परिषदेने लावू नये अशी स्पष्ट या देशांची मागणी आहे आणि याच मंचावरती, याच व्यासपीठावरती चीन, भारत हे एका मताने, एका बाजूने लढताना आपल्याला दिसत आहेत, जो की नक्कीच दोघांच्याही फायद्याचा मुद्दा आहे। तर मित्रांनो, या माध्यमातून नक्कीच आपल्याला हा जो नवीन टॉपिक आहे कार्बन क्रेडिट्स टॅक्स, जो की आपल्याला व्यवस्थितरित्या समजला असेल आणि जर यावरती COP29 नेमकं कॉप काय आहे, कार्बन क्रेडिट्स काय असतात, या संदर्भात जर आपल्याला डिटेलमध्ये व्हिडिओ हवा असेल तर नक्कीच तुम्ही कॉमेंटमध्ये तसं सांगा। मी त्या पद्धतीने आपल्याला डिटेलमध्ये या दोन्ही बाबीवरती व्हिडिओ घेऊन येईल। भेटूयात मित्रांनो अशाच पुढच्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।